उमा गिरीश खापरे यांनी विधान परिषद सदस्य यांनी आपला प्रस्ताव मांडावा। धन्यवाद सभापती महोदय। महोदय, मी आपल्या अनुमतीने खालील प्रस्ताव मांडते। प्राध्यापक राम शंकर शिंदे विपस यांची महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती म्हणून निवड करण्यात यावी। धन्यवाद। अमोल मेटकरी या प्रस्तावाला अनुमोदन देतील। भारतीय विपस यांनी जो प्रस्ताव मांडला या प्रस्तावास अनुमोदन देतो। मी श्रीमती उमाताई खापरे यांनी जो प्रस्ताव मांडला त्या प्रस्तावास अनुमोदन देतो। श्री शिवाजीराव यशवंत गर्जे विधान परिषद सदस्य यांनी आपला प्रस्ताव मांडावा। महोदया, मी आपल्या अनुमतीने खालील प्रस्ताव मांडतो। प्राध्यापक राम शंकर शिंदे विधान परिषद सदस्य यांची महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती म्हणून निवड करण्यात यावी। श्री ज्ञानेश्वर बारकू म्हात्रे विधान परिषद सदस्य या प्रस्तावाला अनुमोदन देतील। महोदया, शिवाजीराव गर्जे साहेब यांनी जो प्रस्ताव मांडलेला आहे या प्रस्तावाला मी अनुमोदन देत आहे। आता मी पहिला प्रस्ताव मतास टाकते। प्रश्न असा आहे की प्राध्यापक राम शंकर शिंदे विधान परिषद सदस्य यांची महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती म्हणून निवड करण्यात यावी। अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे। होयचे एकमत आहे, होयचे एकमत आहे। प्रस्ताव संमत झाला, प्रस्ताव संमत झाला आहे। प्राध्यापक राम शंकर शिंदे, जरा शांत राहा, पाहिलेलं एकमत आहे, आभारी आहोत। प्रस्ताव संमत झाला आहे। प्राध्यापक राम शंकर शिंदे विधान परिषद सदस्य यांची महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती म्हणून एकमताने निवड झाली आहे असे मी जाहीर करते। याच्यानंतर माझं थोडक्यात भाषण अपेक्षित आहे। सन्माननीय राम शंकर शिंदे यांची आत्ताच काही क्षणांपूर्वी विधान परिषदेचे सभापती म्हणून एकमताने निवड झाली आहे। त्याच्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करते। आणि ही जी निवड केली त्याच्यामध्ये सन्माननीय देवेंद्र फडणवीस, सन्माननीय एकनाथजी शिंदे, सन्माननीय अजितदादा पवार आणि सर्व संबंधितांनी, नेते मंडळींनी जी त्यांच्यावर जबाबदारी टाकलेली आहे त्याच्या संदर्भामध्ये त्यांना मी शुभेच्छाही देते। राम शंकर शिंदे यांचा संक्षिप्त परिचय जर का पाहिला तर 1 जानेवारी 1969 नंतर त्यांचं सगळं शिक्षण जे आहे ते नगर जिल्ह्यामध्ये झालेलं आहे। त्यांनी वनस्पती शास्त्रामध्ये MSc आणि BEd केलेलं आहे। शेती हा त्यांचा व्यवसाय आहे। भारतीय जनता पक्षाचं काम ते करत आहेत आणि कर्जत जामखेड या मतदारसंघामधून त्यांनी अनेक दिवस राजकीय सामाजिक काम केलेले आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे वडील माणकोजी शिंदे यांच्या 9व्या पिढीतील वंशज म्हणून ते सर्वांना परिचित आहेत। तसंच उपाध्यक्ष, चिटणीस, युवा मोर्चा, भाजप अहमदनगरचे चिटणीस, अहिल्यानगरचे चिटणीस, 2007 ते 2011 भाजप जामखेड मंडल ते अध्यक्ष, अशी अनेक विविध पदं करत असताना सरपंच पदापासून ते राज्यस्तरापर्यंत त्यांनी कार्य केलेलं आहे। 2009 ते 2014 ह्या सदस्यांच्या काळामध्ये महाराष्ट्र विधानसभा सदस्याबरोबर लोकलेखा समितीवर त्यांनी कार्य केलेलं आहे। 2014 मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर त्यांची फेरनिवड झालेली आहे आणि 5 डिसेंबर 2014 पासून त्यांनी गृह विभाग, ग्रामीण, पणन, सार्वजनिक आरोग्य व पर्यटन खात्याचे राज्यमंत्री व अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून अतिशय चांगलं काम निभावलेलं आहे। त्यांचा आणि माझा अनेक वर्षाचा चांगला परिचय आहे आणि विशेषतः ज्यावेळेला सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून त्यावेळेलाही काम करत होते त्याला ग्रामीण भागातले गृहराज्यमंत्री म्हणून अनेक वेळेला त्यांना घटना घडली की ताबडतोब जाऊन भेटायचं आणि कधी न रागवता किंवा न कंटाळता त्यांनी त्या महिलाविषयक निवेदनांचा पाठपुरावा करण्यात आम्हाला सातत्याने चांगलं सहकार्य दिलेले। या विधान परिषदेच्या सभागृहामध्ये मी अनेक वेळेला पाहते आणि त्यांचे जे प्रश्न असतात ते स्पेसिफिक प्रश्नाबरोबर त्यांच्या मतदारसंघामध्ये सगळं व्यवस्थित आहे ना याच्यावरती त्यांचा जास्त भर असतो आणि त्याप्रमाणे त्यांचं सातत्याने काम चाललेलं आहे। समाजातले जे अनेक उपेक्षित घटक आहेत त्या उपेक्षित घटकांच्या समाजाच्या बरोबर काम करत असताना त्यांनी अनेक आंदोलनात देखील सहभाग घेतलेला आहे।
आजच्या निवडीच्या निमित्ताने माझी भावना आणि प्रतिक्रिया जी आहे ती व्यक्त करत असतानाच खूप म्हणजे खूप उजवीकडच्या आणि डावीकडच्या, वरच्या आणि समोरच्या अशा सगळ्या लोकांना माझ्या प्रतिक्रियेबद्दल फार उत्सुकता आहे. तर मी या ठिकाणी सांगू इच्छिते, निदा फाजलींचं एक 4 वाक्य आहेत. दुनिया जिसे कहते हैं जादू का खिलौना है, दुनिया जिसे कहते हैं जादू का खिलौना है, मिल जाए तो मिट्टी है, खो जाए तो सोना है. गम हो कि खुशी, गम हो कि खुशी, दोनों कुछ देर के साथी है, फिर रास्ता ही रास्ता है, हंसना है न रोना है. त्याच्यामुळे मला असं वाटतं की या संदर्भामध्ये सातत्याने दिवंगत मुख्यमंत्री मनोहर जोशी शिवसेनेचे यांनी मला पहिल्यांदा आमदारकी मिळाली त्यावेळेला सांगितलं होतं की मिळाली आमदारकी, पण काम करत असताना श्रद्धा आणि सबुरी याच्यावरती मी काम करत आलोय आणि त्या श्रद्धा आणि सबुरीच्या आधाराने आणि तुमचं सगळ्यांचं प्रेम आणि सहकार्य, दृश्य आणि अदृश्य, प्रेम आणि शत्रुत्व या सगळ्यामधून हे सर्व घडत असतं याची मला चांगली जाणीव आहे. पण तरीसुद्धा जोपर्यंत आमचे एकनाथ शिंदे माझ्या पाठीशी आहेत तोपर्यंत मला कुणालाही घाबरायची गरज नाही, हे मला या ठिकाणी जरूर मी सांगते, नमूद करू इच्छिते. आणि फडणवीस साहेबांनी मला सांगितलं की नीलमताई तुम्ही वसंतराव डावखरेंची आठवण ठेवा, त्यांना कोणी दुर्बल मानत होतं का, त्यांना कोणी कमी प्रतीचं मानत होतं का, त्यामुळे तुम्ही डावखरे साहेबांचा आदर्श ठेवून काम करा. तर त्याच्यामुळे मला आता डावखरे साहेबांचा आदर्श ठेवायचा म्हणजे सगळं तर मी त्यांच्यासारखं करू शकत नाही, परंतु त्यामध्ये जे मला शक्य होईल, आता उदाहरणार्थ ते मांढर देवीचे भक्त होते, तिथल्या जेव्हा ते मंदिरामध्ये सगळं दुर्घटना घडली तेव्हा मी मांडलं होतं की आपण तिथे जाऊन पाण्याची टाकी आणि सगळं रेस्क्यूचं काम केलं पाहिजे.